कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। देवाशिवाय आमचं जीवन कधी पूर्ण प्राप्त होऊ शकत नाही किंवा पूर्ण होऊ शकत नाही। बायबल सांगतं, मनुष्यानं सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? म्हणून देव जीवनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। देवाला सोडून तुम्ही किती पळा, किती देवापासून दूर जा, एक दिवशी आम्हाला तिथंच यावं लागतं जिथं देव आमची वाट पाहत आहे। हालेलुया। त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेन, देवापासून दूर जाण्यामध्ये हित नाही। जो देवाच्या सानिध्यामध्ये तोच सुरक्षित आहे, जो देवाच्या समक्षतेमध्ये आहे त्यालाच आशा आहे। म्हणून आमची बहीण वाचून येण्याचं कारण काय? त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये देवावरती विश्वास ठेवला आणि मंडळीनं प्रार्थना केली। मंडळी ताकद आहे। जसं पेत्र बंदिशाळेमध्ये होता, मंडळी त्याच्यासाठी एकाग्रतेने प्रार्थना करत होती आणि पेत्राचे साखळदंड मंडळीच्या प्रार्थनेने गळून पडले। म्हणून लक्षात ठेवा, चर्च हे कधीच एंटरटेनमेंट साठी नाही, करमणुकीचं केंद्र नाही। चर्च म्हणजे जिथं सामाजिक उपक्रम राबवले जातात तेही ठिकाण ते नाही। चर्च याच्यासाठी आहे की या ठिकाणामध्ये देव त्याच्या आत्म्याचं कार्य प्रभावीपणे करतो। देवाला कार्य करण्याची जागा आहे आणि ती जागा चर्च मंडळी आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सारं लक्ष आम्ही देवाकडे लावणं गरजेचं आहे। देवाकडे आपलं लक्ष लावा, देवाच्या सानिध्यामध्ये चाला। देवापासून दूर जाण्याचा विचार तुझभर करू नका, एवढा पण विचार येऊ देऊ नका। आणि जेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्हाला देवापासून तोडणाऱ्या शक्ती काम करतील। एवढं सोपं नाही देवाच्या मार्गामध्ये चालणं। बायबल सांगतो, पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील पण सगळ्याच्यानं जाववणार नाही। आणि त्याच्याही पलीकडे खूप लोक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतील पण टिकून पण राहणार नाही। त्याच्यातले काही जातील पण टिकणारे फार कमी असणार आहे। म्हणून तर येशू म्हटलं, शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल। आमेन। शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वधस्तंभी जाण्याच्या अगोदर या शिष्यांना एका विशिष्ट ठिकाणामध्ये तो घेऊन गेला, एक खास ठिकाण। पवित्र शास्त्रामध्ये कोणतीच गोष्ट येशू
अपघातानं किंवा चुकीनं करत नव्हता, तर त्याच्याकडे उदात्त हेतू होता, निश्चित प्रकारचा हेतू होता. आणि आज तीच गोष्ट आम्ही पाहणार आहोत. वचनाकडे आपण जाऊया. मत्त्याचं शुभवर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि त्याची 36 पासून 46 पर्यंतची वचनं. मत्त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय 36 पासून 46 पर्यंतची वचनं. नंतर येशू शिष्यांबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला. गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे यास बरोबर घेतलं आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटलं, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे रहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालता पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. दे बापाचं वचन आशीर्वादित करू. एक ठिकाण अंतिम दिवसामध्ये वधस्तंभी जाण्यापूर्वी त्यानं 3 निवडलेल्या शिष्यांना एका विशिष्ट ठिकाणामध्ये तो घेऊन गेला. आणि आज त्या ठिकाणाविषयी आम्ही पाहणार आहोत. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती असताना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये त्याच्या शिष्यांना घेऊन गेला. कधी येरिओ मध्ये गेला, कधी गनेरसेरकाराच्या प्रांतामध्ये गेला, कधी शमरोनामध्ये तो गेला. परंतु अंतिम क्षणी तो गेतशेमनी बागेमध्ये एका टेकडीवरती गेला आणि जाताना त्यांनी सांगितलं, इथंच असा. कान देऊ नाही का? ज्या ठिकाणामध्ये आम्ही कायम स्वरूपी असावं, जे येशूच्या जवळचे लोक. मी 12 शिष्य नाही, 3 शिष्य. नीट आहे का? 12 शिष्य येशूचे होते, पण या 3 शिष्यांना तो म्हणतो, तुम्ही इथंच असा, इथंच राहा. ज्या येशूच्या अंतःकरणातली अंतिम इच्छा, तो म्हटला या ठिकाणी तुम्ही असा. वाचा बरं ते वचन. नंतर येशू शिष्यांबरोबर गेतशेमानी नावाच्या ठिकाणामध्ये आला आणि त्यास म्हटला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. तो पुढे गेला. कुठे गेला? स्वर्गात. येशू पुढे गेला, तो निघून गेला स्वर्गामध्ये. परंतु आता 3 शिष्य येशूला आवश्यक आहे की जे त्या गेतशेमानी नावाच्या ठिकाणामध्ये राहतील. कान देऊ नये का? आज दुपारी मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला गेतशेमानी मध्ये राहायचंय. गेतशेमानी मध्ये राहा म्हणून म्हटलं. असंच घेऊन गेला नाही, त्याला ती अंतिम गोष्ट जी जगाच्या कल्याणासाठी, जी जगासाठी अत्यावश्यक आहे, तुमच्या परिवारासाठी आवश्यक आहे, मंडळीसाठी आवश्यक आहे, तुमच्या देशासाठी आवश्यक आहे, तुमच्या मंडळीतल्या लोकांसाठी आवश्यक आहे. आणि ते ठिकाण कोणतं? गेतशेमानी. हाच आम्हाला गेतशेमानी मध्ये राहायचंय. काय गेतशेमानी नेमकं आहे? काय त्या शिष्यांना या गोष्टीवरती त्याने जोर दिला आणि वारंवार तो त्या ठिकाणात आहेत का नाही येऊन बघत होता. बायबल सांगतं 3दा तो तिथे येऊन बघत होता, ते तिथे आहेत का खाली निघून गेलेले आहेत. प्रार्थना करताना येशू कधी खंडित झाला नाही. 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये येशू कधीच असा प्रार्थना करताना माघारी आला नाही. कांदू नाही का? 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये देवाच्या जवळ एवढा तो राहिला, पण कधी त्याची प्रार्थना तुटली नाही. पण जाताना जसं एदेन बागेमध्ये देवाने एक आज्ञा दिली आणि तो म्हटला, सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आता येशू शिष्यांना एक आज्ञा देऊन जात आहे, आणि ती आज्ञा कोणती? गेतशेमानी मध्ये असा, इथंच असा. म्हणजे ते ठिकाण सोडून जाणार होते. आणि येशूने सांगितल्या कारणानं तिथं असं लिहिलं की ज्यास येशू त्यांच्याकडे येऊन पाहू लागला, त्यास त्यांचे डोळे झोपेने जड झाले होते आणि कदाचित ते ठिकाण सोडून जाऊ शकले असते. कदाचित ते तिथून निघून गेले असते. त्यांच्यासाठी येशू बरोबर त्या टेकडीवरती बसणं कठीण होतं.
त्यांना येशूची आज्ञा पालन करणं कठीण होतं. त्यांना येशूने सांगितलेली सूचना त्याचं पालन करणं कठीण होतं. पण शास्त्र सांगतं येशू म्हटला तुम्ही इथं असा. मग काय गेतशमानी, 5 प्रमुख प्रकारच्या गोष्टीमध्ये तो टिकून राहा. गेतशमानी म्हणजे 5 प्रमुख प्रकारच्या गोष्टीने भरलेली एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणातल्या 5 गोष्टी आमच्यामध्ये असाव्यात. कोण गेतशमानी मध्ये आहे त्याची चाचपणी केली पाहिजे. शिष्य तिथं त्याला सापडले नाही, त्याला आढळले होते पण निद्रित अवस्थेमध्ये. कधी कधी आमच्याकडे पण तसंच आहे. आम्ही देवात बळजबरी राहतो. देवामध्ये राहिल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. कधी कधी आमचं मन देवावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं, पण आतमध्ये कुठंतरी वाटतं नाही देवापासून दूर गेलं तर नुकसान होणार आहे, म्हणून बळजबरीने, जसं हे शिष्य त्या टेकडीवरती बळजबरीने राहिले. जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हटलं, येऊन पाहतो तर काय बळजबरीने तिथं बसलेले आहेत. कान देऊ नाही का? देवाचा मार्ग हा बळजबरीचा मार्ग नाही. जीवन मरण शाप आशीर्वाद सर्व तुमच्या समोर मांडून ठेवलेला आहे. इथं सक्ती नाही. पहिलं ठिकाण जगामध्ये असं आहे की ज्या ठिकाणामध्ये सक्ती केली जात नाही. जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो, फार सुंदर शब्द त्याने वापरला. ज्याला वाटतं ना माझा शिष्य व्हावा तर त्यानं आत्मनिग्रह करावा. देवामध्ये जर तुम्ही सक्तीने राहील, तुमच्या इच्छेने राहण्याच्या ऐवजी तुमच्या मनावरती प्रेशर घेऊन तुम्ही राहाल तर तुम्ही बरेच आशीर्वाद गमावणार आहात. पण लक्षात ठेवा, देवाच्या मागे जाताना स्वइच्छेने तुम्ही जाल. जसा योहान वधस्तंभाकडे जाताना स्वइच्छेने गेला आणि स्वर्गाची रहस्य त्यांनी पाहिली. प्रियानो, रहस्य त्यांनी पाहिली. हा देवाचा मार्ग रहस्याने भरलेला मार्ग आहे. गेतशमानी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तेलाचा घाना आहे. गेतशमानी म्हणजे तेलाचा घाना. आणि आज देव आम्हाला सांगत आहे, येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे, गेतशमानी म्हणजे तेलाचं कुंड, तेलाचा घाना, आणि तेल म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. आता येशू ख्रिस्त प्रार्थनेला जाताना, ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होताना 2 गोष्टी त्यानं वारंवार सांगितल्या. ज्या स्वर्गारोहण होतं तो म्हटला, यरुशलेम सोडून तुम्ही जाऊ नका. जी देणगी मी तुमच्यासाठी पाठवत आहे त्या देणगीची वाट तुम्ही त्या यरुशलेमेमध्ये पहा. आणि यरुशलेमेमध्ये कोण आहेत? ज्या ठिकाणामध्ये मी पाहतो, जसं 12 पैकी 3 शिष्य काढले, 500 लोकांना दर्शन दिलं आणि 500 लोकांपैकी 120 काढले आणि या 120 लोकांना माडीवरती एकत्र जमवलं आणि तेलाचा घाना तिथं तयार झाला. तिथं विश्वासणाऱ्यांची संगती, विश्वासणारे लोक, देवासाठी राखून ठेवलेले लोक, वेगळे केले गेले लोक, जगापासून अलिप्त झालेले आणि ख्रिस्ताबरोबर जीवन मरणाची शपथ घेणारे, देवाच्या बरोबर चालणारे असे लोक, हे विश्वास लोक तेलाचा घाना म्हणून त्या ठिकाणी एकत्र जमले. आणि बायबल सांगतं त्याच ठिकाणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून आलं, पवित्र आत्म्याचा अग्नी अभिषेक उतरून आला आणि त्या शिष्यानं त्या अग्नीच्या सामर्थ्यानं भरलं, त्या तेलानं त्यानं भरलं. देवाचे प्रिय लोको, गेतशमानी मध्ये टिकणं फार कठीण आहे. सगळे नाही टिकू शकत. सगळ्यांसाठी ठिकाण नाही. 3 शिष्य फक्त होते. तिघांना त्याने वेगळं काढलं, स्वतःच्या जवळ ठेवलं, उराजवळ ठेवलं. पण पवित्र शास्त्र सांगतं हे तिघ सुद्धा तिथं टिकू शकत नव्हते. कसलं कठीण ठिकाण आहे. या तिघांना सुद्धा तिथं टिकणं कठीण होतं. येशू पाहत होतो तर तिथं असलेले तिघांचे डोळे झोपेने जड झालेले होते. कुटुंब, प्रपंच, नोकरी, लेकरं याच्यात एवढं आम्ही जड होतो की आम्ही देवाला बोललेले शब्द पण विसरून जातो. गेतशमानी मध्ये तुम्ही जाताना त्यास तुम्ही स्वतःला विसरलं पाहिजे. तुमच्या घराला, तुमच्या परिवाराला, तुमच्या व्यक्तिगत जीवनाला तुम्हाला विसरावं लागेल. तुम्हाला अभिषेकामध्ये टिकून राहावं लागेल. अभिषेकात टिकून राहा. अभिषेक जाऊ देऊ नका. हालेलुया. गेतशमानी म्हणजे त्रास आहे. येशू ख्रिस्त गेतशमानी मध्ये होता पण त्यानं अभिषेक जाऊ दिला नाही. हालेलुया. बायबल सांगतं त्यानं अभिषेकानं भरून प्रार्थना केलेली आहे. गेतशमानी म्हणजे जो अभिषेक तुम्हाला मिळाला त्या अभिषेकात तुम्हाला टिकावं लागणार आहे. आमेन. देवानं तुम्हाला वेगळं केलं त्यात तुम्हाला टिकावं लागणार आहे. परमेश्वरानं तुम्हाला जगापासून वेगळं केलं त्यात तुम्हाला टिकावं लागणार आहे. तुमची कसोटी आहे, त्या ठिकाणी तुमची परीक्षा आहे, त्या ठिकाणामध्ये तुमचे हाल आहे, त्या ठिकाणामध्ये तुम्हाला दुःख आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडे निराशा येणार आहे,
त्या ठिकाणी तुम्हाला सतावलं जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला छेचलं जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला भरडलं जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पिळलं जाणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. टिकून राहा. शिष्याला तो जाताना सांगतो, इथून हलू नका, कांदू नका. एक काळ पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला झालेला आहे, पण प्रश्न तो आहे, खाण्यात आहात का घाण्याच्या बाहेर तुम्ही आहात? विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये आहात का विश्वासणाऱ्यांच्या संगतीपासून तुम्ही दूर आहात? सैतान वारंवार तुम्हाला प्रयत्न करणार आहे. जसं येशू ख्रिस्त प्रार्थना करताना सैतानानं शेवटचा प्रयत्न त्यानं गेतशेमानीमध्ये जाऊ नये आणि त्यानं तिथं प्रार्थना करू नये म्हणून त्यानं शेवटचा प्रयत्न त्या टेकडीवरती केला की तिथून त्याला बाहेर काढावा. मग येशूला त्या ठिकाणातून बाहेर काढणं त्याला जमलं नाही, मग शिष्यांवर त्यांनी प्रयत्न केला आणि झोपेच्या आत्म्यानं त्यांच्यावरती काम केलं आणि ते नावानं शरीरानं तिथं राहिले, पण आत्म्यामध्ये मात्र ते अशक्त झाले होते. काय आत्म्यामध्ये तुम्ही अशक्त आहात का? आणि लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसामध्ये पवित्र आत्म्याचं एवढं अद्भुत काम होणार आहे ना, एवढं अद्भुत काम. आम्ही एवढी सुंदर उपासना आराधना इथं करतो, पण कधी कधी पवित्र आत्मा काम करत नाही. परंतु आता त्या विशालचा आवाज काहीच नाही, तुम्ही ऐकला तर तुम्हाला कान बंद करावे लागतील. पण जर आत्मा काम करेल ना, हालेलुया. तर लोकांना शब्द उच्चारल्याबरोबर तो अभिषेक त्या ठिकाणी होणार. आणि तो अभिषेक शेवटच्या दिवसामध्ये आहे. आणि एक सावधानतेचा इशारा प्रभू मावला देत आहे, तुम्ही अभिषेकाकडे दुर्लक्ष कराल. साधे लोक ज्यांचा बाप्तिस्मा काल परवा झालेला आहे, देवानं त्यांना आत्म्यानं भरला, हालेलुया. त्यांना पवित्र आत्म्यानं भरलं. आणि ओक्साबोक्षीत रडत होते, त्यांचे ते पाहिली लहान लहान लेकर रडत होते. आणि मी म्हटलं, अंतिम दिवसामधला जो अभिषेक त्याची सुरुवात झाली आणि त्याची सुरुवात घराघरामध्ये होणार आहे. तुम्ही अभिषेकात टिकून राहा, टिकून राहा, जाऊ देऊ नका. मी तर म्हणतो, संपत्ती गेली तर परत येईल, नातेवाईक गेले तर जाऊ द्या, समाज तुम्हाला टाकून दिलं तर जाऊ द्या, तुमची नोकरी गेली तरी हरकत नाही, परत दुसरी मिळेल. अभिषेक मात्र एकदा गेला तर हालेलुया. शिष्यानं तर म्हटलं, अभिषेकामध्ये राहा, गेतशेमानीमध्ये राहा. काय गेतशेमानी? गेतशेमानी म्हणजे तेलाचा घाणा. आणि आज प्रभू तुम्हाला तोच प्रश्न करत आहे, काय तुम्ही तेलाच्या घाण्यामध्ये आहात का? विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आहात का? तारण पावले लोकांच्या बरोबर तुमचं बसणं उठणं आहे का? पवित्र आत्म्यानं भरलेले लोक आणि त्या पवित्र आत्म्यानं भरलेल्या लोकांच्या संगती तुमचं बसणं उठणं आहे का? का पवित्र आत्म्यापासून तुम्ही स्वतःला अलिप्त केलेले? हा प्रश्न प्रभू तुमच्या समोर मांडत आहे. बेगेतशेमानी म्हणजे तेलाचा घाणा, तेलाचं कुंड, पवित्र आत्म्याचं तेल. आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही असावं अशी देवाची इच्छा आहे आणि ती येशूची शेवटची इच्छा. बाकी त्याची इच्छा नाहीये. कोणतीच? तुम्ही दशावून देता, अर्पण देता, चर्चला येता, गाणे गाता, टाळ्या वाजवता, शास्त्र वाचन करता, पण तो म्हटला याच्यापेक्षा सुद्धा जास्त काय आवश्यक आहे? तुम्ही अभिषेकात टिकून राहणं. अभिषेक. आणि जर तो अभिषेक तुमच्यामध्ये ना, मग तुम्ही त्याला वारंवार सांगितलं पाहिजे, प्रभू कठीण प्रश्न आले पण मी अभिषेक जाऊ दिला नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, तुमचा अभिषेक तोडण्यासाठी अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्याकडे येणार आहे. आर्थिक प्रश्न येतील, कधी कधी रोग येणार आहे, कधी कधी आणि तुमच्या कुटुंबातनं तुमची वाताहत होणार आहे, तुमचे लोक तुम्हाला सोडून जातील, निराशेचे प्रसंग तुमच्याकडे येतील, अंतःकरणामध्ये तुम्ही तुटलेले असाल, पण प्रभूला सांगाल, प्रभू बघ एवढी माझी परीक्षा आहे, पण माझ्यातला अभिषेक थोडा सुद्धा कमी झाला नाही, मी तेवढाच त्या गेतशेमानीमध्ये आहे जसं शेवटच्या क्षणामध्ये तू तिथं होता आणि तिथं थांबून प्रार्थना केली. तुम्हाला माहिती का, गेतशेमानी हे ठिकाण एवढं सोपं ठिकाण नाही. येशू ख्रिस्त तिथं 3दा डिस्टर्ब झाला, 3दा त्याच्या प्रार्थनेमध्ये खंड पडला. हे ठिकाणच फार कठीण आहे. येशू ख्रिस्ताला जर त्या ठिकाणामध्ये अडचण आली तर आम्हाला अडचण येणार नाही का? जो देवाचा पुत्र पवित्र आत्म्यानं परिपूर्ण असणारा व्यक्ती, त्याला अडचण आली, तुम्हाला पण अडचण येणार आहे. दुसरी गोष्ट आपण वाचूया, गेतशेमानीमध्ये नेमकं काय, कुठं तो आम्हाला राहायला सांगत आहे. विश्वासी लोकांची संगती कधी सोडू नका, अभिषेक पावले लोकांच्या सहवास कधी सोडू नका. दुसरी गोष्ट मी वाचूया 38 वचन. काय गेतशेमानी म्हणजे? तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा. कुठं थांबा हो? येथे थांबा. कुठं? गेतशेमानीत. गेतशेमानी म्हणजे मरणप्राय यातना भोगणं. जिथं खिन्नता तिथं तुम्हाला थांबावं लागेल. कुठं थांबायचं?
आनंदामध्ये नाही. आम्ही म्हणतो देवा मला आनंदामध्ये ठेव, आणि प्रभू म्हणतो खिन्नतेमध्ये राहा. कधी कधी तुला खिन्नता सहन करावी लागेल, कधी कधी मरणप्राय यातना सहन कराव्या लागतील. हा देवाचा मार्गच असा आहे. या मार्गामध्ये चाललं ना, या मार्गामध्ये चालताना अनेक लोकांना वाटतं की प्रभूनं, मी त्या लोकांविषयी बोलत नाही, मी 3 शिष्यांविषयी बोलतो, मी तिघांविषयी बोलत नाही, मी जनरल लोकांविषयी बोलत नाही. 3 शिष्य जे येशूच्या जवळचे आहेत, मी बाकीच्या शिष्यांविषयी बोलत नाही. जर तुम्हाला एवढ्या लोकांतनं वेगळं निघायचं तर तुमच्यासाठी ज्याला त्याच लोकांमध्ये 9 शिष्य डोंगराच्या पायथ्याजवळ भूत काढत बसले होते त्यांना तिथं राहायचंय. तुमच्यासाठी हा संदेश नाही. जे खास देवाच्या जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी संदेश. आणि तो संदेश कोणता? जर तुमच्यासाठी खिन्नता अनुभवायला येत असेल, खिन्नता असताना सुद्धा, दुःख भोगत असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणामध्ये गेतशेमानीमध्येच राहावं लागेल, तुम्हाला देवाचं सानिध्य सोडता येणार नाही, तुम्हाला दुःख भोगावं लागलं तरी मरणप्राय यातना, मरणाचा अनुभव, कधी कधी तुम्हाला मरणाच्या अनुभवासारख्या गोष्टी जीवनामध्ये घडत राहतील. पारिवारिक सुख नसेल, पारिवारिक शांती नसेल, एका पाठोपाठ दुसरा प्रश्नानं तुमचं जीवन आणि पूर्णपणे मरणाच्या का आणि खोलास लागलेले असेल. अशा परिस्थितीमध्ये म्हणतो इथं थांब, अभिषेकामध्ये थांब, अभिषेक सोडून जाऊ दे नको, तेलाच्या घाण्यामध्ये थांब. कारण जगापासून मी तुला वेगळं केलं, मी तुला खास माझा व्यक्ती बनवलेलं आहे. तुझ्या अंतःकरणात वेदना आहे, तुझ्या हृदयामध्ये तडफड आहे, तुझं अंतःकरण तुटलेलं आहे, तुझं हृदय तुटलेलं आहे, हे मला माहिती आहे. पण माझी इच्छा आहे तू इथंच राहावं, याच अभिषेकामध्ये तू राहावं, याच अभिषेकामध्ये तू टिकून राहावं. कारण तो म्हटला माझ्या बरोबर तुम्ही इथं राहा. कशा प्रकारे तुमचं जीवन तुटलेलं आहे? काय तुम्ही कोलमडून गेलेला आहात का? तुम्हाला वाटतं मरून जावं, तुम्हाला वाटतं जीवनाचा अंत करून टाकावा, तुम्हाला वाटतं माझा मदतगार कोणी नाही. प्रभू येशू ख्रिस्त गेतशेमानी बागेमध्ये देवाला प्रश्न करतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? सोडून गेला, पिता पण त्याला सोडून टाकलेले. काळजी करू नका. याच अवस्थेमध्ये तो म्हणतो सगळ्यांनी सोडलं तरी टिकून राहा. हालेलुया. टिकून राहा. देवानं तुला हे प्रश्न ठेवलेत ना. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला नेहमी त्या व्हॉट्सअपवर एक येतं, देव त्यालाच जास्त प्रश्न पाठवतो जो चांगला ऍक्टिंग करणारा ऍक्टर आहे. आणि देव डायरेक्टर आहे, त्याला माहिती कोणाकडनं चांगला अभिनय करून घेता येतं. तसं देवाला ठाऊक आहे कोण प्रश्नाशी लढू शकतो, देव त्यालाच प्रश्न देतो. जर तुमच्याकडे प्रश्न आहेत, देवानं तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. या 9 शिष्यांना त्याला विश्वासामध्ये घेतलं नाही. 9 म्हटलं खाली राहू दे, त्यांना खाली राहू द्या. त्या लोकांना ज्यांना नुसता आनंद 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 पाहिजे, खाली राहू द्या त्यांना. पण काहींना म्हणतो तुम्हाला माझ्या बरोबर दुःख भोगावं लागेल. पेत्र, याकोब आणि योहान या तिघांच्या बाबतीमध्ये तिघांच्या सेवा पण वेगळ्या, तिघांच्या साक्षी पण वेगळ्या, तिघांचं जीवन पण वेगळं. आणि आता मला राहिलेल्या 9ची नावं सांगा बरं. माहिती का कुणाला? पेत्र, याकोब, योहान सगळ्या गावाला पाठ. आणि बाकीचे 9 माहित पण नाही. मी पण पाठ करायच्या भानगडीत पडत नाही त्यांची नावं. कारण ते 9 तेच येशूच्या जवळ जवळचे लोक आहेत ना, त्यांची नावं सगळ्यांची पाठ आहे. तसं लक्षात ठेवा, दुःख भोगणारे लोक हे खास मरणामध्ये राहणारे लोक आहेत. दुःखामध्ये प्रभूला सोडू नका. आशीर्वाद दिल्यावर देवाच्या मार्गात चालणं खूप चांगलं आहे. सगळेजण आशीर्वाद दिल्यावर कसं काय तुम्ही चर्चला चाल, फार मोठी साक्ष घडली, देवानं मला नोकरी दिली या चर्चला गेल्यावर. आणि मग चर्चमध्ये पहिल्या खुर्चीवर तुम्ही नाही, तुम्ही सगळे रिटायर आहात. देवाने नोकरी दिली. अहो कशाला? प्रभूनं लेकरू दिलं. किती छान. हे बघा, हेच बाळ प्रभूनं दिलं. प्रार्थना केली आणि लेकरू दिलं. कसं काय प्रभूकडे चाललं? काही नव्हतं, देवानं बिझनेस वाढवला. बघा, कधी कधी देव सगळं काढून घेतो. लेकरू काढून घेतो, नोकरी काढून घेतो, शांती काढून घेतो, आरोग्य काढून घेतो. त्या अवस्थेमध्ये तुम्ही देवाच्या मंदिरात आहात, अभिषेकामध्ये. कदाचित तुम्ही मंदिरात असाल जसं पेत्र, याकोब, योहान त्या गेतशेमानीमध्ये होते, पण झोपलेले तर नाहीत ना. आहेत काही लोक मंदिरामध्ये, नावानी आहेत. जायचं म्हणून जायचं, कारण लोक विचारतील सिस्टर तुम्ही दिसला नाही चर्चला म्हणून काही लोक आहेत. पण काही लोक अशा प्रकारे एवढ्या कठीण परिस्थितीमधले त्यांचा अभिषेक एवढा सुद्धा ढळलेला नाही.
त्या लोकांची गरज आहे प्रभूला. कठीण आहे, परिस्थिती बिकट आहे, प्रार्थनेची उत्तरं त्यांच्याकडे नाही, समस्या त्यांच्याकडे पुष्कळ आहेत, त्यांच्याकडे आर्थिक अडचणी आहेत. काही लोक प्रार्थना करतात लेकरं नाहीये, पण लेकरं नाही म्हणून देवाला दोष देत बसले नाही. ते म्हटले लेकरं नसले तरी चालेल, अभिषेक मला आवश्यक आहे. हालेलुया. माझ्याकडे लेकरं नसलं तरी चालेल, माझ्याकडे अभिषेक आवश्यक आहे. आमेन. माझ्याकडे नोकरी नसली तरी चालेल, माझ्याकडे अभिषेक आवश्यक आहे. खाऊन देऊ नाही का? जर अभिषेक तुमच्याकडे असेल, जर अभिषेक तुमच्याकडे असेल, बायबल सांगतं दाविदाकडे अभिषेक होता, त्याच्याकडे ज्ञान नव्हतं, त्याच्याकडे बुद्धी नव्हती, त्याच्याकडे कोणत्या चांगल्या गोष्टी नव्हत्या, त्याची ओळख नव्हती, आणि तो घरामध्ये सगळ्यात धाकटा, सगळ्यात लहान, त्याच्याकडे शरीरयष्टी नव्हती, म्हणून त्याला सरकारी खात्यामध्ये त्या राजाच्या दरबारात कामाला पण घेतलं नाही. पण त्याने त्याचा अभिषेक जाऊ दिला नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का? त्याची भावंड त्याला दोष देते, आणि त्यानं पाहिलं माझ्याकडे अभिषेक आहे. राजाला जाऊन तो म्हणतो या गल्ल्यात मी लढणार आहे. राजा म्हणतो तुझा अनुभव काय? अरे अभिषेक होता म्हणून सिंहाच्या गुहेतनं, या असणाऱ्या सिंहाच्या जबड्यातनं मी मेंढरू बाहेर काढलेले, अस्वलाच्या तोंडातनं मी मेंढरू बाहेर काढलेले. मला माहितीये माझा अभिषेक या गल्ल्यातला हरवण्यासाठी कारणीभूत आहे. दुःख भोगा पण गेतशमानी सोडू नका. आमेन. काय गेतशमानी? गेतशमानी म्हणजे अंतःकरण तुटलं जाणं. गेतशमानी मध्ये तुम्हाला त्रास आहे, कान देऊ नाही का? त्रास भोगत आहात का? त्रासासाठी देवाचा मार्ग सोडू नका. जेवढं देवाच्या मार्गामध्ये चालतो मला तेवढा त्रास आहे. देवानं तुला जवळचं व्यक्ती समजलं म्हणून देव तुला त्रासामध्ये हालेलुया. पडला. हे सगळ्यांच्या वाटेला दुःख नाही, हे सगळ्यांच्या वाटेला पीडा नाही, सगळ्यांसाठी या यातना नाहीत, सगळ्यांसाठीचा हा अनुभव नाही, सगळ्यांनाच या प्रकारचं दुःख येत नाही. पण तुमच्या वाटेला जर दुःख आलं तर तुम्ही धन्य आहात. हालेलुया. योबाची लेकरं त्याच्या समोर पटपट मरून गेली. अजून कुणाच्या इतिहासामध्ये अशी लेकरं मेली नाही. त्याच्या समोर त्याची संपत्ती गेली, असलं दुःख कोणाच्या वाटेला आलं नाही. त्याचं शरीर फोडानं भरून गेलं, असलं दुःख कोणाच्या वाटेला आलं नाही. पण प्रत्येक स्थितीमध्ये तो म्हणतो देवानं दिलं, देवाने दिलं, धन्य त्याचं नाव. त्याने अभिषेक जाऊ दिला नाही. त्याची बायको म्हणते सोडून टाका सत्व. या मार्गात तुम्ही देवाची जेवढ्या जवळ जाताना तेवढं देव तुम्हाला पिढीमध्ये टाकतो. तुम्ही देवापासून दूर जा. तो गेतशमानी मध्ये राहिला. गेतशमानी म्हणजे दुःख भोगणं, यातना, अपमान. या गेतशमानी मध्ये काय? येशू ख्रिस्त ज्या गेतशमानी मध्ये प्रार्थनेसाठी गेला, बायबल सांगतं त्यानं पहिल्यांदा प्रार्थना करता करता त्याची प्रार्थना खंडित झाली. आणि का प्रार्थना खंडित झाली? कारण त्याच्या डोळ्यासमोर ते विदारक चित्र येत होतं. काय? लोक तोंडावरती थुंकणार आहेत. त्याच्या डोळ्यासमोर ते चित्र येत होतं, त्याच्या दाढीची केस उपटली जाणार आहेत. प्रार्थनेला बसल्याबरोबर तो तिथं प्रार्थना करतो, बापा होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. पिता म्हणतो नाही, या यातना तुला भोगाव्या लागणार आहे. परवा एक व्यक्ती माझ्या समोर प्रार्थना करत होती, प्रार्थनेसाठी पुढे आली, आणि मी प्रार्थना करताना ती व्यक्ती शुक्रवारी ओक्साबोक्शी रडत होती. एवढी रडत होती, एवढी रडत होती. आणि मी ते पाहिलं. कारण तिला कॅन्सर आहे, डॉक्टरने सांगितलं की तुझा अंतिम दिवस आलेला आहे. येशू ख्रिस्त शेवटची घटका, अंतिम दिवस नाही, अंतिम काही तास त्याच्या समोर आहेत. काही तास. आणि मरण पण इतकं भयानक ना, इतकी यातनादायी. काही तासातच त्याचं अस्तित्व संपणार आहे, काही तासातच तो नष्ट होणार आहे, काही तासातच त्याचं जीवन निघून जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मरणप्राय यातना, मरणप्राय म्हणजे मरणाच्या अगोदर होणाऱ्या यातना, म्हणजे ज्या प्रकारचा मृत्यू डोळ्यासमोर आहे ना, ते पाहताना जी मनाची तगमग आहे, आणि येशू ख्रिस्त ती मनाची तगमग जाणताना त्याच्या प्रार्थनेमध्ये खंड पडू लागला. खंड पडलेल्या अवस्थेमध्ये तो शिष्याकडे येऊन त्यांना काय सांगतो माहिती का? इथंच थांबा. जो स्वतः थांबणं त्याला कठीण चाललं, पण तरी सुद्धा तो थांबला. परत प्रार्थनेसाठी तिथे गेला, परत गेला.
प्रार्थना करताना परत त्याच्या डोळ्यासमोर ते दृश्य, थोड्या वेळेने तुझ्या तोंडावरती थुंकणारे, गालावरती चपराका मारणारे, वेतावरती मस्त घालणारे, पाठीवरती 39 फटके मारून गुरासारखी तुझी पाठ सोलून काढणारे, तू रक्ताच्या चिळखांड्या तुझ्या शरीरात ओढतील आणि सगळं दृश्य पाहिल्याबरोबर परत तो उठतो आणि जातो आणि म्हणतो अरे इथंच थांबा. सांगण्याचं तात्पर्य त्याला माहितीये, अशाच प्रकारचं दुःख यांच्या वाटेला येणार आहे, याच प्रकारच्या वेदना यांच्या वाटेला येणार आहे. यांनी जाऊ नये त्याला माहिती हे सहन करण्याची ताकद माझ्या समोर आहे. पण त्याला ते पण दृश्य दिसायचंय की आता थोड्या वेळाने मी मरेल, माझं तर मरण अटळ आहे, परंतु हाच पेत्र आता मला सोडून जाणार आहे, तीनदा मला नाकारणार आहे आणि माझी इच्छा आहे पेत्र टिकावा. कारण मला माहितीये जर पेत्र इथे टिकेल तर या पेत्राच्या द्वारे मोठं काम होणार आहे. हा पेत्र अशा प्रकारची सेवा करेल, हा त्याची इच्छा नसताना सुद्धा लोक त्याला धरून नेतील, पण याच्याकडनं मी सेवा करून घ्याल. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, टिकाल तर प्रभू सेवा करून घेईल, टिकाल तर प्रभू तुमच्याकडनं अद्भुत प्रकारची सेवा करून घेईल. आणि परमेश्वरानं सेवा करून घेण्यासाठीच तुम्हाला टिकणं गरजेचं आहे. यातनेमध्ये टिका, दुःखामध्ये टिका, पीडा भोगताना देवाच्या वचनामध्ये टिका, अंतःकरण भयभीत होऊ देऊ नका, दुःख भोगण्याची तयारी ठेवा, त्रास सहन करण्याची तयारी ठेवा, निराशेच्या प्रसंगामध्ये टिकण्याची तयारी तुम्ही ठेवा. कधी सुद्धा त्याच्यातनं माघार जाण्याचा विचार करू नका. थोडस दुःख आल्यावर प्रभू पासून तुटण्यापासून किंवा त्याच्यापासून दूर जाणारे या 9 शिष्यांसारखं तुम्ही राहू नका. 3 शिष्यांसारखं तिथंच राहा. काही काळ तुम्हाला झोप लागेल, काही काळ तुमच्या अंतःकरणामध्ये निराशेचे विचार येतील, आत्मिक जीवनामध्ये काही काळ तुम्ही झोपाल. तुम्हाला माहिती का, शहाण्या पण झोपल्या आणि मूर्ख पण झोपल्या, पण झोपण्यातला फरक होता. वर आल्यावर यांच्याकडे तेल होतं, अभिषेक होतं. मित्र असं म्हणेल, निराशेमध्ये पण तुमचा अभिषेक तसाच टिकून ठेवा, तसाच अभिषेक राहू द्या. ज्या स्वराने हाक मारली त्यांनी पटकन जागे झाले एका क्षणात. तुम्ही अभिषेकामध्येच कधी कधी निराश झालेला असाल ना, तर पवित्र आत्मा तुम्हाला परत एकदा वाणी देईल. जसं त्या शमशोनाला त्या तुरुंगामध्ये पवित्र आत्मा सांगायला लागला, जात्यावरती बसून दळण कांडण करण्यासाठी तुझी नियुक्ती नाही, देवानं त्याच्यासाठी तुला जन्माला घातलं नाही, पराक्रम करण्यासाठी. आणि तो शमशोन परत एकदा ती वाणी कानावरती पडल्यावर देवाकडे प्रार्थना करतो, देवा परत एकदा तो नवीन अभिषेक माझ्यामध्ये घाल, मला मोठा पराक्रम करायचा. बायबल सांगतं देवानं त्याचा आवाज ऐकला, परत एकदा अभिषेक घातला आणि त्याच अभिषेकानं तो परत यातना भोगताना सुद्धा त्यानं देवाचं मोठं काम केलेलं आहे. मोठं काम करा, यातना भोगा. शारीरिक असतील, कौटुंबिक असतील, आर्थिक असतील, यातना तुम्हाला भोगाव्या लागतील. आणि यातना भोगताना यातनेकडे पाहू नका, अभिषेकाकडे पहा. गेतशेमानी बाग म्हणजे मरणप्राय यातना, यातनेमध्ये राहा पण अभिषेक सोडू नका. दुसरी गोष्ट वाचूया, तिसरी गोष्ट 39 वचन. मग तो थोडासा पुढे जाऊन पालता पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. गेतशमानी मध्ये टिकून राहा. गेतशमानी म्हणजे तेलाचा घाना, गेतशमानी म्हणजे अभिषेक, गेतशमानी म्हणजे अभिषेकात टिकणं, गेतशमानी म्हणजे यातनेमध्ये टिकणं. यातनेमध्ये राहा, यातनेमध्ये टिकून राहा, यातनेमध्ये अभिषेक राहू द्या. आणि गेतशमानी म्हणजे देवाच्या इच्छेमध्ये टिकून राहणं. काय गेतशमानी? होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. येशूची प्रार्थना काय? देवा माझी इच्छा आहे, हे दुःख माझ्या वाटेला येऊ देऊ नको. मला नाही वाटत जगामध्ये कोण व्यक्ती त्याला दुःखाची आवश्यकता आहे किंवा तो दुःख स्वीकारायला तयार आहे. मुळामध्ये बरेच लोक दुःख नाहीच म्हणून चर्चला आलेले आहेत, नाही का? देवानं जर दुःख कमी केलं तर कोणी येणार नाही, टीव्ही समोर बसते. आणि इथं आल्यावर इथं सांगितलं जातं की तुम्हाला दुःखात टिकून राहायचंय. पण मी परत सांगेल, मी त्या 3 लोकांविषयी बोलतो जे येशूच्या जवळ आहेत. लांबच्यांसाठी नाही, लांबच्यांसाठी चमत्कार आहे. जे लांब आहेत ना त्याला पैसे म्हणतो, चल रक्तस्राव स्पर्श केला, बरं झालं रक्तस्राव, बरं.
कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचं, तुला तारण द्यायचं. तारण झालं. पाळलेल्या हाताच्या माणसाला इकडे हात लांब कर, बरा झाला, हात पण लांब झाला. पण येशू तिथं शिष्यांना सांगतो, अरे 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात झालं बरं. कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत आहात? एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या इच्छेनं जगणं हीच अपेक्षा करत राहा. आमेन. काय तुझी इच्छा आहे प्रभू? माझ्या जीवनात दुःख भोगावीचे का? मी भोगायला तयार आहे. आणि लक्षात ठेवा, कोणतंही दुःख तुमच्या जीवनात कायमस्वरूपी नसतं. हालेलुया. कोणतंच दुःख कायमस्वरूपी नाहीये, कोणतंच नाही. ज्या दिवशी देव काम करायला सुरुवात करेल ना, त्या दिवशी दुःख पळ काढतो. दुःख उसासे पळ काढतात असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पण काही काळ तर दुःख भोगायला पाहिजे ना, काही काळ तर तुम्हाला वेदना भोगायला पाहिजेत ना, काही काळ तर तुम्हाला त्रास सहन करायला पाहिजे ना, काही काळ तर प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जगावं. येशू ख्रिस्त म्हणतो, होईल तर हा त्याला मजपासून टळू दे. कान देऊ नये का? जे गोष्ट तुम्हाला एक रहस्य, एक सिक्रेट जाता जाता सांगणार आहे. येशूला हे माहिती की आता माझं जे दुःख खूप भारी आहे. नीट आहे का? तोंडावरती थुंक नाही, चांगली गोष्ट नाही, त्याच्या तोंडावर थुंकणार आहे. टळलं जाऊ दे, चर्चा करू नका, टळलं जाऊ दे हे दुःख. बायबल सांगतं की येशू त्याला म्हटलं, होईल तर हे दुःख टळलं जाऊ दे, हे त्रास टळला जाऊ दे. प्रत्येकाची इच्छा आहे की जीवनातला त्रास टळला जावा, परंतु येशूला हे पण माहिती होतं, हा त्रास जो आहे एका रात्रीपुरता त्रास आहे. एक रात्र मला भयंकर त्रास भोगावा लागणार आहे. आणि त्याला हे पण माहिती होतं, हा त्रास अमानवी त्रास आहे. हा त्रास सहनशक्तीच्या पलीकडचा त्रास आहे. हा त्रास इतिहास जमा होणारा त्रास आहे. एक इतिहास घडवेल अशापर्यंत एक व्यक्ती कधी मारला गेला नाही, अशा प्रकारे एका व्यक्तीचा इतका छळ झाला नाही, असा इतिहास निर्माण करणारा तो त्रास असणार आहे. आणि तो त्रास सहन करताना तो म्हणतो, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण काय म्हटलं, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि शास्त्र सांगतं, देवाची इच्छा होती की त्यानं हा अशाच प्रकारचा त्रास सहन करावा. तुमच्या कामावर तुम्हाला सगळ्यात जास्त कोण त्रास देतं का? देवाची इच्छा आहे तुम्ही तो त्रास सहन करावा. प्रेज लॉर्ड म्हणाल का? प्रेज लॉर्ड. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल प्रेज का? लॉर्ड. असं म्हणू नका की प्रभू त्यांना डिश करून टाक. आम्ही लगेच प्रार्थना करतो ना, आमच्या देवामध्ये ताकद आहे, ते सामर्थ्य तुला दाखवल, तुला अमक करेल, आणि पाव उद्या तू मरणारच आहे, अमकच होणार आहे, आणि तुझ्या घरामध्ये एवढ्या पिढा जेवढ्या फारूच्या घरात पाठवल्या त्याच्यापेक्षा जास्त तुझ्या घरामध्ये नका हो. देवाची इच्छा आहे सगळ्यात जास्त त्रास तुम्ही तिथं भोगावा. कशासाठी? कारण शास्त्र सांगतं, जे अपमानात फिरलं जातं ते गौरवात उठवलं जातं. येशू ख्रिस्तानं त्याच्या तोंडावर थुंकले, दाढीचे केस उपटले, त्याच्या गालावरती चपराका मारल्या, आणि का बेतानं त्याला मारलं, पाठीवरती 39 फटके मारलं, सगळं शरीर फोडून काढलं, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला, आणि त्याचं प्रेत कबरेमध्ये ठेवून टाकलं. आणि तिसऱ्या दिवशी बायबल सांगतं, त्या कब्रस्थानवरती ज्यांचा पहारा बसला होता, येशू ख्रिस्त कबरेतनं बाहेर आला, आणि लोकांनी पाहिलं, जे शरीर आम्ही फोडून काढलं ते शरीर आता गौरवी शरीर झालेलं आहे. ते गौरवी शरीर, ते गौरवी शरीर. देवाच्या लोकांनो, कोणताही त्रास तुमच्या नाशासाठी नाही, तुम्हाला गौरव प्रदान करण्यासाठी आहे, तुम्हाला गौरव प्रदान करण्यासाठी आहे. म्हणून गेतशेमानीमध्ये राहा आणि अनुभव घ्या, आता या त्रासानंतर कोणतं गौरव असणार आहे. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 जरा जोरात म्हणाल का? हालेलुया. जर तुम्ही जास्त त्रास भोगत आहात, जास्त पण गौरव मिळणार आहे. वाचूया करंथीकराचं दुसरं पत्र 11वा अध्याय, दुसरं करंथीकर 11वा अध्याय 23 पासून 27 पर्यंत वचन पहा. किती सुंदर पाऊल लिहितो. दुसरे करंथ 11वा अध्याय 13 पासून 23 पासून. ते अब्रामाचे संतान आहे काय? ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे. मी पण आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहे काय? ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? मी अधिक प्रमाणात आहे. मी किती प्रमाणात आहे? अधिक प्रमाण. ते अब्रामाचे संतान आहे, मग मी काय? मीही आहे. आम्ही म्हणतो ना, मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवणार आहे. कोण जास्त विश्वास ठेवणार आहे? वाचा. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? ख्रिस्ताचे सेवक आहेत का? मी अधिक प्रमाणात आहे. मी जास्त सेवक आहे. श्रम करण्यात. कसे तो? श्रम करण्यात. सगळ्यात जास्त कष्ट
श्रम करा. देवाची इच्छा आहे सगळ्यात जास्त कष्ट तुम्हीच करावं. आमेन म्हणाल का? आमेन. काही लोक म्हणतात जन्माला आल्यापासून आमचं कष्ट संपलं नाही. देवाची इच्छा आहे. काही म्हणतात म्हातारपणापर्यंत आम्ही कष्ट करायचं. देवाची इच्छा आहे. कारण तुम्ही कष्ट केल्यावर ज्या स्वर्गामध्ये जाल ना, स्वर्गामध्ये गेल्यावर सगळे लोक तुमच्या घराकडे बघून म्हणतील, हा पृथ्वी तलावर 2 भांडे आणि स्वर्गामध्ये एवढं सुंदर घर. हालेलुया. Praise the Lord. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? Praise the Lord. आणि काही लोकांच्या घरामध्ये गेल्यावर अरे त्यांना घरामध्ये पाण्याचा ग्लास पण त्यांनी उचलला नाही. नरकामध्ये हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही जास्त श्रम करावं, त्याच्यात असावं, जास्त प्रार्थना करावी, जास्त लोकांकडे जावं, हालेलुया. श्रम करा. बोल म्हणतो मी सेवक आहे ना, मी सगळ्यात जास्त श्रम करतो. मी रात्रंदिवस कुठं प्रार्थना आहे तिथं जातो आत्मे जिंकायला. म्हणाल तिथं कोण म्हटलं तिथं प्रार्थनेला जातो. तुम्ही म्हणाला आम्हीच काय एकट्यानं करावं? देवानं तुला निवडलं. 12 पैकी तू 3 तिघांमधला तू एक आहे. तुला श्रम करण्यासाठी निवडलं आणि ती धन्यता तुझ्या वाटेला आलेली आहे. सेवा करतो ना, मग सगळ्यात मोठा सेवक, मी सगळ्यात जास्त सेवा करणारा कोण आहे? जो जास्त सेवा करतो तो खास प्रकारचा सेवक आहे. आमेन. बोल म्हणतो मी श्रम जास्त करतो. विश्वासणारे लोक जास्त श्रम करतात हालेलुया. आणि श्रम करत नाही त्याने विश्वासणारा म्हणून घेऊ नका. आमेन म्हणाल का? आमेन. उगीच काही लोक म्हणतात नाही एलियासारखा देव मला कावळा पाठवेल. कावळा नाही, चांगला तुला दंडका घेऊन पाठवला पाहिजे. श्रम करत नाहीस. हालेलुया. हालेलुया. श्रम करत नाही तर भाकर पण खाऊ नकोस आणि न करणाऱ्याला भाकर पण देऊ नका, त्याला मागायला जाऊ द्या. हालेलुया. हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणा. हालेलुया. श्रम करणं गरजेचं आहे. श्रम केल्याशिवाय विश्वासणारा म्हणून गणला जाऊ शकत नाही. श्रम करणं अत्यावश्यक बाब आहे. पुढे वाचा बरं. कैद सोसण्यात. काय सोसण्यास? कैद सोसण्यात. काय सोसण्यास? कैद. बोला की. कैद सोसण्यात. ते नाही समजणार, इंग्लिश मध्ये बोला. काय? जेल, तुरुंग. काय सोसण्यास? तुरुंग. पौल म्हणतो मी गेतशमानी मध्ये टिकू नये, मी कैदेमध्ये सुद्धा राहायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी भीती नाहीये. मी असं म्हणणार नाही देवा त्या अधिकाऱ्याचं मन बदल, पोलीस मला पकडायला येणार आहे, त्याच्यातच पोलिसाचे डोळे आंधळे करून टाक. पौल म्हणतो नाही, तुझी इच्छा आहे ना जेलमध्ये असं, मी जेलमध्ये जाणार आहे. कान देऊ नाही का? देव जिथं जिथं तुम्हाला घेऊन जातो तिथं तिथं देवाचं गौरव करा. आमेन. कुठं घेऊन जाऊ द्या. हालेलुया. या पौलाला, या पेत्रला बदली शाळेमध्ये टाकल्यावर विश्वासणारे लोक म्हटले असतील बघा ख्रिस्तावरती विश्वास ठेवून काय त्यांचं आणि काय त्यांची अवस्था झाली. आणि तो पेत्र बंदी शाळेमध्ये जाऊन साखळदंड वाजून देवाची उपासना आराधना करू लागला. आणि काय मोठा चमत्कार घडला. याच्या उपासनेच्या द्वारे पेत्राची साखळदंड गळून पडले आणि सगळे कैद त्या जेलमधले असणारे कैदी त्यांनी देवाच्या त्या सुवार्तेचा, देवाच्या आराधनेचा अनुभव त्यानं घेतलेला आहे. लक्षात ठेवा, पौल म्हणतो मी गेतशमानीमध्ये टिकून राहिला तर मग बोला मला जेलमध्ये घातलं तरी चालेल. जेलमध्ये पडलं तर मी गेतशमानी सोडणार नाही. कुठपर्यंत राहायचं? जेलमध्ये पडेपर्यंत. आमेन म्हणाल का? आमेन. उद्या तुम्हाला म्हणतील ना आता येशूला सोडा, जेलमध्ये टाकेल. जेलमध्ये नाही, कुठं खड्ड्यात टाका, आम्ही ख्रिस्ताला सोडणार नाही. हालेलुया. राहावं तिथं राहा. जेलमध्ये राहावं लागेल. अहो आम्हाला चर्च मध्ये यायला जमत नाही, जेलमध्ये कधी जाणार आहे? मी सांगतो, मी त्यांच्याविषयी बोलत नाही, मी त्या फक्त तिघांविषयी बोलतो. हालेलुया. हालेलुया. त्या 9 विषयी मी बोलत नाही, मला त्यांचं काही घेणं देणं नाही. मी त्या तिघांविषयी बोलतो जे येशूच्या जवळ आहेत. येशूच्या जवळ राहणाऱ्या लोकांसाठी हा एक गौरव आहे. मी म्हणतो हे गौरव सगळ्याला मिळत नाही. जे येशूच्या जवळ आहेत त्यांना. रशियाचं तारण होण्यासाठी रशियामध्ये आणि ख्रिस्ताचं नाव मोकळं करण्यासाठी कोण व्यक्ती कारणीभूत होते माहिती का? 2 तरुण तरुणी आणि लग्न झाल्यावर रशियामध्ये गेले की ज्या रशियामध्ये कोणत्याही प्रकारे सुवार्ता सांगण्यासाठी अटका होता. कम्युनिस्ट राष्ट्र. कोणी जर नुसतं हस्तपत्रिका वाटताना सापडलं तर त्याला जेलमध्ये टाकलं जात होतं. या लोकांनी बायबल फाडून त्याची पानं
आलं आणि त्या सुटामध्ये इकडे तिकडे घालून एक एक पान घेऊन गेले आणि रस्त्यानं जाता जाता कोणाच्या तरी हातामध्ये ते पान द्यायचे आणि म्हणायचे घरी जाऊन वाच. आणि असं बघता बघता त्या रशियामध्ये लोकांना पवित्र शास्त्र समजलं आणि एकदा चुकून एका व्यक्तीनं आणि जे हस्तपत्रिका वाटताना ते बायबलचं पान वाटताना त्यांना पकडलं, दोघा नवरा बायकोला, आणि त्यांना तरुणपणामध्ये पकडून जेलमध्ये त्यांना आणलं. आणि तुम्हाला माहिती का, एका पाईप मध्ये 20 वर्ष त्यांना त्या पाईप मध्ये ठेवलं आणि त्यांना शिक्षा दिली. आणि ज्यावेळेस ते पाईप मधनं बाहेर आले त्यांचं शरीर कृश झालं होतं आणि पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेमध्ये, कारण 20 वर्ष त्यांना त्या पाईप मधनं बाहेर काढून आणलं नाही, परंतु त्यांनी त्या जेलमध्ये त्या अवस्था, बंदिशाळेतल्या अवस्थेमध्ये त्या राहिले. आणि त्याचा परिणाम काय माहिती का, रशियामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव लोकांना समजलेलं आहे. अशा प्रकारच्या विश्वासणाऱ्या लोकांची गरज की जे, आणि पौल म्हणतो मी बंदिशाळेमध्ये पडलो तरी गेतशेमानी सोडणार नाही. कुठे तो तुमचा विश्वास जो तुम्हाला बंदिशाळेपर्यंत घेऊन जाईल, जेल पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल? कुठे तो तुमचा विश्वास? कुठे ती तुमची धार्मिकता? धार्मिकता म्हणजे नुसतं चर्चला येऊन जाणं, हात वर करून उड्या मारून गाणं गाऊन जाणं नाही. धार्मिकता म्हणजे दुःखामध्ये टिकून राहणं. काय म्हणतो तुम्ही? कैद सोसायला तयार आहे. पुढे, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे. किती हो? बेसुमार. किती? बेसुमार. बेसुमार म्हणजे पुष्कळ. अन्नगणित. फटके द्याव सोडून एखादा शब्द बोलला तर चर्च बंद. अपमानच झाला ना, अमकं झालं तमकं झालं. मी परत नाही म्हणतो, त्यात 9 विषय मी बोलत नाही, 3 विषय बोलतोय. हालेलुया. जे फटके खातील पण देवाचं सानिध्य सोडणार नाही. आमेन म्हणाल का? आमेन. या मंडळीमध्ये त्या लोकांची गरज आहे. एकदा मी त्यांना फटके मारले तर पाळत साहेब फटके मारा पण इथंच राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. फटके खाल्ले पण देवाचा मार्ग सोडला नाही, आणि ते पण बेसुमार. किती हो? बेसुमार. एक टपलीने काय होत नाही. तो म्हणतो फटके खाईल पण तुझा मार्ग सोडणार नाही. पुढे, व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे. किती वेळा हो? पुष्कळ वेळा. पुष्कळ वेळा मरता मरता वाचलो. कसं दुःखात राहिला तो. बऱ्याच वेळा मला असं वाटलं मरणारे जहाज फुटल, त्याच्या पुढे लिहिलं त्यांनी कसं मरण आहे बघा. यहुद्यांच्या हातून 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. किती वेळा हो? किती वेळा? 5 वेळा. येशूने किती खाल्ले? आणि पौलानं 5 वेळा. बापरे. पौल गेतशेमानीमध्ये 5 वेळा 39 फटके खाऊन थांबला. येशूने एकदा खाल्ले, पण 12 शिष्यांपैकी राहिलेले 11 एकाची साक्ष नाही. मी एकदा 39 फटके खाल्ले. पौल म्हणतो मी 5 वेळा 39 फटके खाल्ले. सैतान त्याला गेतशेमानीमध्ये काढण्यासाठी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा सैतान कंटाळला. तो म्हटला हा काय फटके खायचं आणि देवाचा मार्ग सोडायला तयार नाही. त्याचा त्या मारणाऱ्याचा आसूड तुटून गेला, पण पौल देवापासून दूर झाला नाही, गेतशेमानीपासून दूर गेला नाही. 5 वेळा 39 फटके खाल्ले. पुढे, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. किती वेळा? 3 वेळा. येशू ख्रिस्ताला एका रात्री एकदा छडी मारली, पौलाला 3 वेळा मारली. काय जीवन आहे. ज्याची दुःख भोगण्याची तयारी आहे तो कठीण प्रसंगात सुद्धा देवामध्ये टिकून राहतो. पुढे, एकदा मला दगडमार झाला. किती वेळा? एकदा दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले. किती वेळा हो? 3 वेळा. अहो एकदा ऍक्सिडेंट झाल्यावर तो माणूस म्हणतो जाऊ दे आता, ते आपल्या ट्रेनने गेलेलं बरं, एसटीने गेलेलं बरं. आणि पौल प्रार्थनेला जाताना 3दा जहाज फुटलं. किती वेळा? 3 वेळा. मग काय त्याने प्रार्थनेला जायचं बंद केलं का? मी म्हटलं असतं जाऊ दे आता गल्ली बोळात कुठेतरी प्रार्थना घेऊ. नाही तर तिथे वचन सांगायचं, इथे वचन सांगायचं. एवढं लांब जाता जाता लगेच चर्च मध्ये येऊन सांगितलं असतं. सगळे लोक मी साक्ष सांगितले असते, हो बाळक साहेब वाचून आले. खळखळ रडायला सुरुवात. काय पळकाळचा त्याग. पौल 3दा जहाज फुटून स्वतः वाचून आला. वाचवणार कोणी नव्हतं, पण या सर्वात तो देवाच्या मार्गामध्ये टिकून राहिला, गेतशेमानीमध्ये टिकून राहिला. 3दा त्याचं जहाज फुटलं. ऐकायला खूप सोपं वाटतं. एकदा जहाज फुटलं असतं तर लोक म्हटले असते काय देव एवढं पण वाचू शकत नाही का? देवाला माझा बचाव करता येत नाही का? आम्ही म्हटलं असतं कदाचित मी आहे म्हणून जहाज वाचणार आहे. हालेलुया.
विश्वासणाऱ्या लोकांमुळे जहाज वाचायला पाहिजे होतं, पण उलट प्रॉब्लेम काय झाला माहिती का? पौल तिथं होता आणि तो गेतशमानीमध्ये आहे का नाही पाहण्यासाठी देवानं 3दा जहाज फोडलं. Praise the Lord म्हणाल का? Praise the Lord. हा गेतशमानीत आहे का नाही टिकण्यासाठी पौल ज्या जहाजात आहे, देव म्हणतो त्याला धडक मार बरं, मला पाहायचंय. आता पहिल्यांदा जेवढा विश्वास आहे दुसऱ्यांदा तेवढा विश्वास आहे का? आणि परत तिसऱ्यांदा जहाजाला धडक मारली आणि देव म्हणतो मला बघायचंय दुसऱ्यांदा जहाज फुटल्यावर त्याच्यात तोच विश्वास आहे का? पण पौलाचा विश्वास प्रतिदिवशी वाढत होता, कारण तो म्हटला पहिल्यांदा वाचवलं, दुसऱ्यांदा पण वाचवलं, आता तिसऱ्यांदा पण ते वाचवणार आहे. आणि पौलाला माहितीये अजून एकदा जहाज फुटला तर मी परत वाचणार आहे, पण मी गेतशमानी सोडणार नाही, मी टिकून राहणार आहे. टिकून राहा. Amen. तुटू द्या तुमच्या जहाजासारखं कुटुंब तुटलं असेल. पौल जहाज तुटलं तो घाबरला नाही, तुम्ही कुटुंब तुटला म्हणून घाबरता. नातेवाईक तुटले, नोकरी तुमची तुटली याच्यामुळे तुम्ही घाबरता. अहो पौल बोलतो 3दा माझं त्या बाबतीत तसं घडलेलं आहे. एकदा परीक्षेत नापास झाला, एकदा अनुत्तीर्ण झाला, एकदा तुमच्यामध्ये अपयश आलं, तुम्ही त्या देवापासून तुटला. पौल म्हणतो 3दा त्या ठिकाणात माझ्याकडे घडलेलं आहे. एकदा तुमच्या पोटातलं लेकरू मेलं, त्याच्यावर तुम्हाला दुःख वाटतं का? पौल म्हणतो 3दा तसं घडलेलं आहे. कान देऊ नये का? ज्या अवस्थेत तुम्ही आहात त्या अवस्थेत टिकून राहा, कारण यातनं देवाचं गौरव आढळतं. टिकून राहा. 3दा तुमची नोकरी गेली हरकत नाही, जाऊ द्या नोकरीला, देव तुमच्यासाठी सर्वोत्तम तयार करून ठेवेल. 3दा तुमचा नवरा तुमच्याकडे येऊन तुम्हाला नको म्हटलं असेल, हरकत नाही. एवढ्या तुमचा विश्वास सोडू नका. एका झटक्यात चमत्कार करणारा देव तुमच्या बाजूला आहे. टिकून राहा त्याच्यामध्ये, टिकून राहा. विश्वास जाऊ देऊ नका तुमचा, कमजोर पडू नका. किती मोठी समस्या असले विश्वास टिकून ठेवा. आणखी काय म्हटलं पौल वाचा. 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. कुठं हो? समुद्रात. किती? 1 दिवस व 1 रात्र. समुद्रात म्हणजे बादलीत नाही, समुद्रात म्हणजे नळाजवळ नाही, समुद्रात म्हणजे तिकडं तुम्हाला काही दिसत नाही, घर दिसत नाही, लोक दिसत नाही, आजूबाजूला चारी बाजूनी पाणी आहे आणि आशा संपलेली आहे. असं पौल म्हणतो. बाहात किती? 1 दिवस आणि 1 रात्र म्हणजे किती होता तो? 24 तास. किती हो? येशू ख्रिस्त वधस्तंभावर 6 तास होता. 6 तास मृत्यूशी झुंजत होता आणि पौल 24 तास मृत्यूशी झुंजत होता. काय गेतशेमानी आहे. मला वाटतं त्या तिघांना पण समजलं नाही, पण पौलाला समजलं. ख्रिस्त वधस्तंभावर 6 तास होता, 24 तास मी त्याच्याबरोबर राहायला तयार आहे. 24 तास देवामध्ये राहा, 24 तास संकटामध्ये टिकून प्रभूमध्ये मजबूत राहा. तो म्हटला मी 1 दिवस आणि 1 रात्र समुद्रामध्ये होतो. पुढे मी कितीतरी प्रवास केला, कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे. कुठलं? नद्यांवरील संकट. प्रवास केला तर नद्यांवरून संकट. पुढे लुटारूंमुळे आलेली संकटे. चोर पण आले हो. आम्ही तर येताना प्रार्थना करतो देवा चोराचे डोळे फोड. आणि पौल म्हणतो मी ज्या चाललो होतो सेवेला तर लुटारू पण माझ्याकडे आले. कान देऊ नाही का? तुमच्या घरात चोरी झाली म्हणून बरेच लोक म्हणतात देवानं माझं घराचं संरक्षण केलं नाही. आता मी म्हणतो त्या 9 लोकांविषयी मी बोलत नाही, मी 3 लोकांविषयी बोलतो ज्यांचं सोनं चोरीला गेलं तरी देवाकडे. आमेन म्हणाल का? आमेन म्हणाल का? ज्यांचं घर लुटून नेलं तरी देवाकडे. त्यांनी देवाला प्रश्न केला नाही, देवा तू जर माझं संरक्षण करणारा देव आहे मग चोराने येऊन चोरी का करून गेली? करू दे. चोराकडे पिढा गेली, तुझ्याकडे आशीर्वाद येणार. हालेलुया, 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 हालेलुया. जे तुला सोडायचं होतं तू सोडत नव्हता ना, चोरला पाठवून घेतलं कारण मला तुला दुसरं द्यायचं होतं. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? पौल म्हणतो नद्यांवरचं संकट, लुटारूंमुळे आलेलं संकट. त्यानं त्याचं वर्णन पण केलं नाही. काय लुटारूंनी नेलं, आमकं झालं. आम्ही किती वर्णन असं घडलं, गेलो आणि तिकडून आलं, हे झालं ते झालं, असा चोर होता, काळा बुरखा होता, हे होता, गाडीचा. कशाला वर्णन करत बसता? तो चोर होता आणि ते संकट तुमच्यावरती आलं, पण त्या संकटात देवानं तुम्हाला सांभाळलं. ही महत्वाची गोष्ट आहे. टिकून राहा त्याच्यामध्ये. त्यांना एक्सप्लेनेशन देत बसला नाही काय काय नाही. पुढे माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे. कुणी आणली हो? देश बांधवांनी. बिलीव्हर्सनी त्रास दिला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. जरा जोरात प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सगळ्यात जास्त त्रास बिलीव्हर्स कडनंच असतो.
विश्वासणाऱ्यांकडनं तुम्हाला त्रास होईल असं समजू नका. विश्वासणारे तुम्हाला त्रास देणार नाही. देवानं विश्वासणारे तुम्हाला मजबूत करण्यासाठी ठेवलेले आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. कोण तुमच्याविषयी काय बोलतो तो त्यांचा स्वभाव आहे. आमेन. तुम्ही देवात टिकून राहा. आमेन. तुम्ही देवात टिकून राहा. आमेन. कोण काय बोलतं याचा विचार करत बसला तुम्ही आत्मिक जीवनात वाढणार आहे. गेतशेमानी तुमच्याशी लोक जास्त बोलायला लागले ना, समजायचं मला जास्त गौरव आहे. हालेलुया. काय म्हणतात नाही, जिनका नाम होता है वही बदनाम होता है. नाम ही नहीं तो बदनाम का हो गया. हालेलुया. 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 जरा जोरात म्हणा हो. हालेलुया. जर नाव आहे तर त्याची चर्चा असणार आहे. नाव नसेल तर काय चर्चा होणार आहे. हालेलुया. जर तुमचं नाव आहे तर चर्चा होणारच आहे. आमेन. तुम्ही चांगले आहात म्हणून तुमची चर्चा आहे. वाईटाची चर्चा कोण करत आहे? रस्त्यावरती तो दारुडा पडला येऊन बोलत बसता का? रस्त्या 12 महिने पडले नसतो काय सांगता सिस्टर, दुसरं काहीतरी सांगा. पण एखादा चांगला व्यक्ती जर दारूच्या गुत्त्यावर सापडला तसं फासच आहे तिकडं होते 80 मध्ये तुम्ही बघितलं. मग त्याने पिलं का नाही ते बघणार नाही, फक्त तिथे गेलेले बघणार आहे. सुट्ट्या आणायला गेले असतील, कुणाला तर भेटायला गेले असतील. सांगायचं ज्याचं नाव आहे त्याची चर्चा होती. हालेलुया. पौल म्हणतो विश्वासणाऱ्यांकडे पण माझ्यावर संकट आले. विश्वासणाऱ्यांकडे येणारं संकट हे सुद्धा गेतशेमानी भाग आहे. आमेन. असं म्हणू नका मला लोक का बोलतात. तुमच्या घरातले लोक तुम्हाला बोलतील. बाहेरचे कमी बोलतात, घरातले जास्त बोलतात. त्यांना अडचण असते. लय प्रार्थना करतात बघा तोंड त्यांचं. हेच तुला शिलोला जाऊन हेच शिकून आला का? पहिले विचारतात शिलो तुम्हाला हे शिकवलं का? आणि तुम्हाला काय शिकवलं आम्हाला हे प्रश्न विचारायला. हालेलुया. हालेलुया. त्यांच्याशी आर्ग्युमेंट करू नका. आमेन. तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही वाढत आहात. हालेलुया. आणि हे संकट तुमच्यावरती येणार हे पौल म्हणतो. म्हणून काही लोक म्हणतात जाऊ द्या तुम्हाला, आता मी चर्चला जात नाही, घरात पहिल्यापेक्षा जास्त वाईट बनवून दाखवतो. अरे कशाला? पौल म्हणतो विश्वासणाऱ्यांकडनं माझ्याच आप लोकांकडनं माझ्यावर संकट आलं. पुढे परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी पण माझ्यावरती संकट आणलं. नगरातली संकटे. कुठं? नगरातली. किती संकट? नगरातलं, सोलापूर शहरातलं, नुसतं शेजाऱ्याकडनं नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. खिडकीतनं डोकावलं की संकट, तिकडं पाठीमागं बघितलं की संकट, एका गल्लीतनं दुसऱ्या गल्लीत गेलं तर संकट. सगळं शहरच आमच्यासाठी संकट आहे. पौल बोलतो सगळं शहर संकट आहे, पण मी मात्र गेतशेमानी सोडलेलं नाही. हालेलुया. 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 काही लोक म्हणतील मग शहर सोडू देऊ. नाही हो, या शहरात देवानं तुम्हाला त्याच गौरव करण्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया. त्याच गौरवात टिकून राहा. इथं परमेश्वर म्हणतो गेतशेमानी मध्ये राहा. हालेलुया. जर मी त्याच दिवशी पळून गेलो असतो तर आज देवाचं गौरव पाहिलं नसतं. या शहरात संकट आलं होतं. सगळं शहर मी जास्त रोडने फिरायचो तर भीती वाटायची की कसं जावं, लोकांना कसं सामोरं जावं. कित्येक वेळा वाटायचं की नको आता दुसरीकडे जावं, कुठं तरी सेवाच करायची. पण पौल म्हणतो की नाही, गेतशेमानीमध्ये टिकून राहा, संकटामध्ये टिकून राहा. हालेलुया. शहर सोडल्यानं संकट बदलणार नाही. संकट तुमचा पाठलाग करेल, लक्षात ठेवा. पण देवात टिकून राहिल्यावर एक दिवशी संकट पळून जाणार. हालेलुया. शहरातली संकट, रानातली संकटे. शहरातलं कुठं पळाला होतो? रानात. हा संकट किती चॅप्टर आहेत. तुमच्या अगोदर तिथं पोहोचतात रानात. आता रानात कोण येणार आहे? पण संकट रानात सुद्धा पौलाला शोधत शोधत गेलं. कुठलं रानातलं संकट होतं मला माहित नाही. वाघ, सेव, काहीतरी प्राणी असतील की जे प्राणी त्याची वाट बघत होते. माणसापासून सुटलं, आता तुला मी बघतो. पण पौल म्हणतो त्यात पण मी टिकून राहिलो. पुढे समुद्रावरची संकटे. समुद्रावरची संकटे. नामधारी बंधूंनी आणलेली संकटे. कुणी आणली हो? नामधारी बंधूंनी. कुणी? नामधारी बंधूंनी. बोला जोरात. नामधारी बिलीवरची कमी येतं तर नामधारीची पण आली. बिलीवर त्रास होते, नामधारी पण त्रास द्यायला लागले ज्यांना देवाविषयी माहित नाही. आणि ते तुम्हाला म्हणतात काय प्रार्थना करतो, काय तुझं वागणं, काय तुला चावलो का, काय केलं तुला. नामधाऱ्यानं पण संकट आणली. नामधाऱ्यानं
संकट आणली म्हणून तुम्ही खच्ची आणि मनाचं खच्चीकरण होऊ देऊ नका. ते नामधारी आहेत म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दोष देतात. नामधारी ख्रिश्चन, फक्त नाव त्याचं ख्रिश्चन आहे. अँथोनी, कुठल्या अँथोनीविषयी माझं बोललं नाही. टीव्हीवर पाहणाऱ्या व्यक्तीला सांगतो, सॉरी मी तुमच्या नावाने बोलत नाही, पण नावाने नामधारी ख्रिश्चन आहे. नाव खूप सुंदर आहे त्यांचं, पण तरी दोष देण्याचा स्वभाव त्यांचा जात नाही. ते विश्वास करणाऱ्या कोंडीमध्ये पकडत आहे. त्यांच्याकडनं संकट आले. पुढे श्रम व कष्ट, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे. काय हो, तो म्हणतो कित्येक वेळा तर मी जागून काढल्या, आता उद्या कोणतं संकट माझ्याकडे असणार आहे. झोप आली नाही पौलाला, कित्येक रात्री त्याने जागून काढल्या. जागून काढताना काय म्हणतो, वाचा तिथं. तहान भूक, त्याला उद्याच्या भाकरीची, नुसतीच भाकरीची नाही तर त्याला पाणी सुद्धा प्यायला नव्हतं. काय तुम्ही कल्पना करू शकता का? हा पौल शास्त्रामध्ये ते लिहितो, म्हणजे उगीच लिहायचं म्हणून त्याला लिहिलेलं आहे. तहान भूक, पुष्कळ उपास तापास. उपास करण्याच्या दोन पद्धती, देवासाठी उपास आणि काही वेळा मिळालं नाही म्हणून उपास. एवढ्या सेवा मोठ्या कशाच घडत नाही प्रियानो. 3 स्वर्गापर्यंत जाण्याचा अनुभव असाच येत नाही. हालेलुया. सावलीने लोक असेच बरे होत नाहीत, हालेलुया. असेच आत्मे जिंकले जात नाहीत, अशीच देवाच्या राज्याची वाढ होऊ शकत नाही. त्यासाठी पुष्कळ वेळा उपास तापास करावं लागतं. काही उपाशी, त्यावेळेस उपाशी राहावं लागतं. देवाची इच्छा आहे तुम्ही कधी कधी उपाशी राहावा. तुमच्या घरात अन्न नाही, काळजी करू नका. कधी कधी तुमची सांपत्तिक स्थिती एवढी खालावलेली असेल, उद्याच्या अन्नाची तुम्हाला भीती असेल, तो इथं रागेत शिमाईमध्ये बोल म्हणतो, कित्येक रात्री मी उपासा तापासामध्ये काढल्या. थंडी व उघडा वागडेपणा. तुम्हाला माहिती, उघडे वागडेपणा म्हणजे त्याचे कपडे सुद्धा फाटलेले होते. एवढा मोठा सेवक ज्याच्या सावलीने लोक बरे होत होते, एवढा मोठा सेवक लोक ज्याच्या भोवती गर्दी करत होते, त्या सेवकाच्या अंगावर कपडे नाहीत. त्या सेवकाला अंगावरती झाकण्यासाठी कपडे नाहीत. पौलासारखा सेवक म्हणतो, कित्येक रात्री मी थंडीत काढल्या, कारण त्याच्या अंगावर ब्लँकेट पण नव्हतं, चादर नव्हती साधी. देवाने तुम्हाला किती भरपुरीचं दिलेलं आहे. अशी कोणती अवस्था तुमची जी पौलाची अवस्था आहे? असं कोणतं संकट तुमच्यावर जे पौलावरती आलेलं संकट आहे? पण तरी तो गेतशेमानीमध्ये टिकून राहिला. आज तुमच्या अंगावर एवढी चांगली कपडे आहेत, रात्री तुमच्याकडे चांगलं ब्लँकेट आहे, चांगला तुमचा पलंग आहे, त्या पलंगावर तुम्ही सुखाची चांगली झोप घेता, तुम्हाला खाण्यासाठी चांगलं अन्न आहे तुमच्या, आणि देवाने या शहरावरती कृपा केली, आमच्याकडे भरपूर पाणी सुद्धा पिण्यासाठी आहे. पण पौल अशा ठिकाणात सेवा करतो होता, तो म्हटला मला पाणी सुद्धा मिळत नव्हतं, पण मी कधीच म्हटलं नाही देवा मी या गेतशेमानी पासून दूर जाईल. तो गेतशेमानी मध्ये टिकून राहिला, गेतशेमानी टिकून राहिला. या सर्वांमुळे मी अधिक आहे. काय हो, आता तो म्हणतो म्हणून मी जास्त अब्रामाची संतान आहे. हालेलुया. जे एवढं संकट करतात त्यांना छाती टोकपणे म्हणावं, काय मी चांगला, तुम्ही सेवक आहात, मी तुमच्यापेक्षा मोठा सेवक आहे. कोण सेवक? त्यानं हे नाही सांगितलं मी एवढा मोठा सेवक आहे आणि मी प्रार्थना केल्यावर लोक जागेवरती बरे होतात. नाही हो, यानं ती पण प्रौढी मारली नाही. मी एवढा मोठा सेवक आहे, माझ्या सावलीने लोक बरे होतात. पौल आपल्या सेवेची प्रौढी मारताना म्हणतो, अरे मी सगळ्यात मोठा सेवक कशावरून आहे? मी उपाशी राहिलो, माझ्या अंगावरती वस्त्र नव्हतं, मी थंडीमध्ये राहिलो, आणि माझं 3 वेळा जहाज फुटलं, 5 वेळा 39 फटके खाल्ले, एक रात्र एक दिवस मी समुद्रामध्ये राहिलो, मी उपाशी राहिलो, सगळ्या गोष्टीत मी माझी लायकी पटवून दिली, मी गेतशेमानी सोडली नाही, आणि म्हणून मी म्हणतो मी त्याच्यात टिकून राहिलो म्हणून मी सगळ्यात मोठा सेवक आहे. देवाच्या लोकांनो, सगळ्या प्रसंगात देवामध्ये टिकून राहा. आमेन. हालेलुया. सगळ्यात टिकून राहा. सामना करा परिस्थितीचा, सामना करा निराशेचा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, या देवाच्या मार्गामध्ये तुम्हाला तिथं टिकू नये. आणि पौल याच्यामध्ये टिकल्याचा परिणाम काय झाला माहिती का? देव एकदा, तो म्हणतो ना 3दा माझं जहाज फुटलं, काय देवाने प्रतिफळ दिलं? 3 स्वर्ग दाखवले. पहिला स्वर्ग, दुसरा स्वर्ग, तिसरा स्वर्ग. 5 वेळा त्याच्या पाठीवरती छड्यांचा मार दिला, 39 फटके मारले ना.
येशू लोकांना हात ठेवून बरं करत होता, पौलाच्या सावलीने लोक बरे होत होते. हालेलुया. त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त होतं. पौलाला देवानं तेच गौरव दिलं, कोणतं जा सावलीने लोक बरे होतील. आमेन. हालेलुया. किती गौरव आहे. टिकून डागेचे मानी मध्ये आमेन. काय तुम्ही त्रास भोगत आहात का? आता गौरवाचे दिवस आलेले आहेत. हालेलुया. तुमचं दुःख नाही होणार आहे, दुःख सगळ्यालाच आहे, पण दुःखामधलं गौरव पाहणारे लोक ते धन्य, धन्य ते लोक. अजून काही गोष्टी आहेत, परंतु मला इथे थांबणं गरजेचं आहे. गेतशमानेमध्ये राहा, म्हणजे अशा प्रकारच्या दुःखात राहा जे दुःख भोगत असताना प्रभू तुम्हाला उंच आणि उंच करणार. आमेन. 9 बनू नका, 3 बना. हालेलुया. जे 9 खाली राहिले त्यांच्याकडे पाहू नका, जे 3 येशू बरोबर गेतशमानेमध्ये राहिले त्यांच्याकडे पहा. देव तुम्हाला आशीर्वाद देव.